पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ अमेरिका आणि इराणमध्ये शांतता वार्ता घडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात। का? तर त्यांची स्वतःची अर्थव्यवस्था आता कोसळायला आली। दरम्यान पाकिस्तानात अमेरिका आणि इराणमध्ये शांतता वार्ता होईल अशी स्थिती असताना इराणने पाकिस्तानला असा धक्का दिलाय की जगभरात त्याची अक्षरशः इज्जत गेली आहे। खरं तर यातून आता इराणचा पाकिस्तानवर किती विश्वास आहे ते दिसून आलंय आणि पाकिस्तानने निश्चितच यातून काही धडा घेतला पाहिजे। आता नेमकं काय घडलंय याबद्दलच अधिक आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच। त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात। मध्य पूर्वेत सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करतायत। सध्या पाकिस्तान यात आघाडीवर असल्याची चर्चा आहे। पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन मिळालंय। अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता घडवून आणण्यासाठी पाकिस्तान पडद्यामागून खूप प्रयत्न करतोय। कारण काय? तर त्यांची स्वतःची अर्थव्यवस्था आता कोसळायला आली आहे आणि याच दरम्यान पाकिस्तानला एक मोठा धक्का बसलाय। अमेरिकेच्या इशाऱ्यावरून मिडल ईस्ट मध्ये शांततेची स्क्रिप्ट लिहायला निघालेल्या पाकिस्तानला इराणने मोठा झटका दिलाय। तुम्हाला सांगते, 23 मार्च 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह बंदरगाहातून निघालेलं कंटेनर शिप सेलेन कराचीकडे निघालं होतं, परंतु स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या तोंडावर IRGC नेव्हीने त्याला थांबवलं। कायदेशीर प्रोटोकॉल पाळले नाही, परवानगी नाही, परत जा असा स्पष्ट आदेश देऊन जहाजला UAE कडे परत पाठवलं। त्यामुळे सेलेन जहाजाला पुन्हा खाडीकडे वळावं लागलंय। जहाजाला हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली नाही असं स्वतः इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे हे जहाज पुन्हा माघारी फिरलंय। रिपोर्टनुसार हे जहाज संयुक्त अरब एमिरेट वरून पाकिस्तानच्या कराची बंदराच्या दिशेने चाललं होतं। दरम्यान यावर पाकिस्तान सरकारने मौन धारण केलंय आणि UAE ने सुद्धा यावर विशेष काही टिप्पणी केलेली नाहीये। आता या जहाजावर कशा प्रकारचं सामान होतं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तेही सांगते। काबूल स्थित इराणी दूतावासाच्या स्टेटमेंटनुसार इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डच्या नेव्हीने पाकिस्तानच्या दिशेने निघालेल्या जहाजाला पुन्हा UAE ला पाठवून दिलंय। इराण सरकारने या जहाजाला हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली नाहीये। 21 नुसार हे छोटं फीडर कंटेनर जहाज आहे। 2000 साली ते बनवण्यात आलं होतं। यात जवळपास 6850 टन सामान वाहून नेता येतं। रिपोर्टनुसार या कंटेनरमध्ये शारजाहजवळ माल भरण्यात आला। ओमान मार्गे हॉर्मुझ मधून हे जहाज जाणार होतं। जसा IRGC ने कंटेनर जहाजाला इशारा दिला, त्यांनी आपलं मार्ग बदलला। तरीही या जहाजावर कशा प्रकारचं सामान होतं त्याची माहिती अजून समोर आलेली नाहीये। पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, इराणने आतापर्यंत हॉर्मुझ मधून पाकिस्तानच्या अनेक जहाजांना जाऊ दिलंय, पण आता अचानक सेलर कंटेनर जहाजाला परत पाठवून दिलाय। विशेष म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेसाठी पाकिस्तानात बैठक प्रस्तावित असताना हे घडलंय। आता पाकिस्तानला हा झटका का आहे हे सांगते। पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच कोलमडलेली आहे। हॉर्मुझ बंद झाल्याने तेल, गॅस आयात महागली आहे। अशातच शहबाज शरीफ यांना ट्रम्प आणि इराण दोघांकडून मध्यस्थ म्हणून मान मिळवायचा आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सत्ताधारी नेत्यांनी मागच्या 24 तासात इराणच्या बड्या नेत्यांसोबत कमीत कमी 3 वेळा चर्चा केली आहे। स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ इराणचे राष्ट्रपती मसूद पजेशकियन यांच्याशी बोललेत। मात्र तरीही पाकिस्तानी जहाजाचा मार्ग इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डने रोखलाय। त्यामुळे ही कृती एक प्रकारे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देणारी ठरली। तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तान आता तरी यातून काही धडा घेईल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।